सर्वप्रथम सर्व भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळ भात असा बनवणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी हा लांब दाण्याचा तांदूळ घेतलेला आहे। तुमच्या रोजच्या वापरातील जोही तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता। फक्त तांदूळ हा जुना असायला हवा, ज्यामुळे भात हा सुटसुटीत होईल। त्याच वाटीने 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आणि 1 नारळ घेतलेला आहे। आता घेतलेले तांदूळ सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपण चाळणीवरती काढून त्यातलं पाणी हे सर्व निथळून घेणार आहोत। या पद्धतीने इथे बघू शकता, स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवरती असे काढून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 चमचे एवढं तूप घालायचं आहे। त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 2 वेलची घातलेली आहे। हे सर्व छान आता तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। त्यासोबत 2-4 बदाम आणि काजू घातलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, पण घातले तर छान होतो। त्यानंतर जे आपण तांदूळ धुवून घेतलेला होता, ज्याचं पाणी पूर्ण काढून घेतलं आहे, तो आता तुपावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी एवढाच गूळ आपण यामध्ये घातलेला आहे। आता गूळ घालून छान मिक्स करायचं आहे। सोबतच जे नारळ घेतलेलं होतं ते आपण याप्रमाणे बारीक असं करून घेतलेलं आहे, ते यामध्ये घालायचं आहे। आता हे छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपण 1.5 वाटी एवढं पाणी घालायचं आहे। 1 वाटी तांदळासाठी 1.5 वाटी पाणी हे पुरेसं होतं। त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या होईपर्यंत बारीक गॅसवरती हा भात शिजवून घेतलेला आहे। कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे बघू शकता तयार झालेला आहे आपला नारळी भात। अगदी सुटसुटीत आणि रसरशीत, संपूर्णपणे दिसायला देखील सुरेख झालेला आहे आणि घरभर याचा सुगंध छान पसरलेला आहे। यामध्ये वेलची व दालचिनी घातल्यामुळे खूप छान याचा सुगंध वाढलेला आहे। आता हा आपण ताटामध्ये सर्व करून घेऊया। सोबतच आता ही रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल।